10वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी। आज दुपारी 10वीचा निकाल लागणार आहे। दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन बघता येईल। विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक त्यामुळे अर्थातच वाढलेली आहे। आज 10वीचा निकाल लागतोय, दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल आपण बघू शकणार आहात। त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी, धाकधूक वाढवणारी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, 10वीचा निकाल हा अर्थातच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा कायमच धाकधूक वाढवणारा, उत्सुकता वाढवणारा असतो। आज दुपारी हा निकाल लागतोय, कसा आणि कुठे हा निकाल बघता येणार आहे, सविस्तर प्रेक्षकांना सांगूया। गुरु, आज 10वीचा निकाल लागतोय आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच हा मे महिन्यात निकाल लागतोय। सुमारे 1 आठवडा ते 10 दिवस अगोदर हा निकाल लागतोय 10वीचा। याच्यापूर्वी जे निकाल लागायचे ते जून महिन्याच्या सुरुवातीला लागायचे। मात्र यावेळेस जे 10वीच्या अंतर्गत प्रात्यक्षिकांचं जे मूल्यमापन होतं ते डायरेक्ट शिक्षण बोर्डाच्या संकेतस्थळावर भरण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे प्रक्रिया जी झाली होती ती सुलभ झाली आणि त्याच्यामुळे 10वीचा निकाल आज लागतोय। आता अवघे काही तास उरलेले आहेत, 1 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे। त्यापूर्वी राज्य शिक्षण आणि राज्य शिक्षण उच्च माध्यमिक मंडळ जे आहे ते एक पत्रकार परिषद घेईल आणि 10वीतल्या निकालाचे जे ठळक आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जाहीर करतील। 9 विभाग आहेत, 9 विभागाचाही निकाल हा एकाच वेळी 1 वाजता संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जाहीर होणार आहे। मुलं जे आहेत किंवा विद्यार्थी जे आहेत ते वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतील आणि तेथूनच ते PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतील। शाळांमध्ये निकाल जो आहे हार्ड कॉपी जे आहेत त्या 3 ते 4 दिवसानंतर पोहोचतील। मात्र त्यापूर्वी जो निकाल आहे तो आज जाहीर होणार आहे। राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये सुमारे 16,09,000 विद्यार्थ्यांनी 10वीच्या निकालासाठी नोंदणी केलेली होती। त्यांचा आज निकाल लागणार आहे। 10वीचा विषय आणि महत्त्वाचं म्हणजे आज 10वीचा निकाल लागल्यावर प्रवेश प्रक्रिया जी आहे 11वीची ती लगेच सुरू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 24 तारखेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज निकाल लागल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला आणखी गती मिळेल, कारण ही सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रिया आहे आणि त्यानंतर जे आहे ते विद्यार्थी कोण कुठे किती बाजी मारतं हे 1 वाजता स्पष्ट होईल। गुरु, अर्थात धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे